मराठा वस्ती मुकुंदनगर येथील सार्वजनिक शौचालय दुरुस्तीच्या नावाखाली अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली उघडपणे भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। मराठा वस्ती मुकुंदनगर इथं 60 वर्षांपूर्वी जीर्ण झालेलं सार्वजनिक शौचालय असून हे कधीही ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही। झाडांचं मूळ हे बाथरूममधून लोकांच्या स्वयंपाकघरामध्ये भिंतीत शिरलं आहे। नागरिकांची घरं कधीही पडण्याची शक्यता आहे। दुर्गंधीमुळे नागरिकांचं जगणं मुश्किल झालं आहे। त्यामुळे यापूर्वी अनेक आंदोलनं निदर्शनं करण्यात आली। अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी देखील पाहणी केली होती। निधी उपलब्ध नाही असं सांगितल्यानंतर खासदार निधीतून जवळपास 65 लाख रुपयांचं एस्टिमेट तयार झालं। जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची मान्यता घेऊन हे काम चालू करण्याऐवजी 8.5 लाख रुपये, नंतर 15 लाख रुपये आणि त्यानंतर 33 लाख रुपये दुरुस्तीचं काम केलं जात आहे। हा भ्रष्टाचार तात्काळ थांबवण्यात यावा। विभागीय कार्यालय क्रमांक 1 कडून प्रभाग क्रमांक 4 मध्ये आजपर्यंत झालेली कामं ही हेड ऑफिसकडून झालेली आहेत। तीच कामं विभागीय कार्यालयाकडूनही प्रशासकीय मंजुरी घेऊन काम पूर्ण न करता मक्तेदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमतानं सर्व कामं अर्धवट करून पूर्ण बिल उचललेलं आहे। हेड ऑफिस आणि विभागीय कार्यालय क्रमांक 1 यांची कामं एकच असून याची तात्काळ चौकशी लावण्यात यावी, अन्यथा महापालिका गेटसमोर मुंडन आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला। आणि आज रोजी सुद्धा दुरुस्तीसाठी 15 लाख रुपये निधी मंजूर झालेले आहे, पण इथं फक्त दुरुस्तीच होत आहे। कारण हे पूर्ण हे सार्वजनिक शौचालय हे जीर्ण झालेले आहेत। या सार्वजनिक शौचालयामधून झाडं आलेले आहेत, झूम कर जरा, झाडं आलेले आहेत आणि हे कधीही ढासळून लोकांच्या पलीकडले जे आहेत यांच्या काही कानकुर्ते ह्या लोकांच्या घरामध्ये हे मुळा गेलेले आहेत। कारण कधीही ढासळून या लोकांची जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आम्ही वेळोवेळी निवेदन देऊन वेळोवेळी आयुक्तांच्या निदर्शनास आणून देऊन आज रोजीपर्यंत कोणतंही काम होत नाही। तर आम्हाला हे दुरुस्ती नसून नवीन तात्काळ बांधण्यात यावं म्हणून असं मी हे काम चालू व्हायच्या अगोदर पत्रही दिलेलं आहे। संबंधित जे आहेत फत्तेवाले म्हणून आहेत किशोर, त्यांना पत्र देऊन मी आज रोजी 8 दिवस पूर्ण झाले, पण कारवाई कोणतीही झालेली नाही। हे लोक दुरुस्ती करून हे 15 लाख रुपये उचलण्याचं काम या लोकांनी करणार आहे आणि परत 65 लाख रुपये आम्ही ताईच्या कामातून सुचवण्यात आलेलं आहे। त्याचं ही मंजुरी जर झाली तर नवीन बांधण्यात येईल। मग हे 15 लाख रुपये वाया जाणार का नाही? नागरिकांचे जनतेचे पैसे हे उधळपट्टी करण्याचं काम या ठिकाणी अधिकारी करत आहेत। हे काम तात्काळ थांबून आम्हाला हे पूर्ण सार्वजनिक शौचालय जीर्ण झालेले नवीन बांधून देण्यात यावं। जर इथला कुणाचा जीव गेला तर याला झोन अधिकारी, जेडो आणि महापालिकेचे आयुक्त जबाबदार असतील असा मी इशारा देतो आणि तात्काळ काम हे पूर्ण नवीन बांधण्यात यावं। अन्यथा आम्ही परत एकदा आम्हाला संस्थेच्या वतीने तीव्र असे आंदोलन पूर्ण भागातील नागरिकांना घेऊन करावं लागेल, मी असा इशारा देतो।